बाप रे, मा सापशिलीमध्ये हरवणं मला सोपं नाही बर का. मी दीपी मामाला 506 वेळा हरवलंय. हो 506. अरे हो, पण आपली माय ना, मग तिच्यावर थोडी दया कर की. एवढी 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 एवढी. नाही बाबा, गेम मध्ये दया नाही, कॉम्पिटिशन असतं कॉम्पिटिशन. बरं घ्या घ्या. परत सापडले, मी वरती गेले बाबा. अर्जुन, अमोल खूप स्ट्रॉंग आहे. पण मला एक कळत नाही, तो हॉस्पिटलला का घाबरतो रे? तूच विचार बरं त्याला. मा मी कशाच घाबरत नाही. सिम्बा आहे, सिम्बा. कशालाच घाबरत नाही तो. तूच उलट जपून खेळ, नाही तर तुला हरवल तेव्हा आहे का नाही. हा, नाही नाही नाही, पण अर्जुन मला काय वाटतं, तो फक्त बोलतो. अरे तुला माहितीये का, उद्यापासून आपल्या अमोलची ट्रीटमेंट सुरू होणार आहे. मा मी कशाच घाबरत नाही. सिम्बा आहे, मी सिम्बा. ऑरियल आहे, ऑरियल आहे, ऑरियल. बाबा दोन पडले, कोणती गेली. अरे असू दे, तेवढं होतच राहणार. परत प्रयत्न करायचा. हा खेळा. आपे डॉक्टर काय म्हणले ग? केमोथेरपीच्या वेळी अमोलला थोडा त्रास होईल असं म्हणले ना. हा, बाबा परत गेली. ये मा बाबा, मला किती त्रास होऊ दे, मी सहन करणार म्हणजे करणारच. हो बाळा, पण इथून पुढची परिस्थिती सोपी नसणार आहे. मा मी परत वरती गेलो. मा फायटर आजारा कधीच घाबरत नाही. अमोल, जिंकणारा माणूस फायटर असतो किंवा विनर असतो म्हणून तो कधीच जिंकत नाही. जिंकणारा माणूस जिंकतो कारण त्यांनी कधीच हार मानलेली नसते. मग तू कितीदाही हारलास तरी तुझं बेस्ट ट्राय करणार ना. हो मा. हा, आमचा सिम्बा नक्की ट्राय करणार. आणि तुला माहितीये का, त्या आजाराला जर हरवायचं असेल ना, तर त्या आजाराबरोबर फाईट करून परत उभं राहावं लागणार आहे आपल्या सिम्बाला, है की नाही. हो बाबा. अर्जुन, जिंकण्यापासून फक्त 3 घर लांब आहेस तू. हा, मग मी जिंकणार आहे आता. हो, मी अजून हार मानले नाहीये बाबा. ये परत वरती गेलो. 4 पडली मला. बाबा परत आता उठून जिंकायला लागले मी. अमोल, बाळा असंच हार न मानता लढत राहा, कारण पुढचा काळ खूप अवघड आहे रे आपल्या सगळ्यांसाठीच, खास करून तुझ्यासाठी. मा तू काळजी करू नकोस, मी शाईचा मुलगा आहे ना. हा, मग आता कसं वातावरण टाईट. तिथे सिम्बाची फाईट. खेळा चला. बाबा जिंकलो मी. 1 2 3 4. अहो, आज ना मला खूप भारी वाटते. का ग, काय झालं? अहो, दिवाळीचा प्रत्येक दिवस इतका छान अनुभवलाय आपण यावर्षी की यावर्षीची दिवाळी आपण कधीच विसरू शकणार नाही. रुपाली, हीच तर जादू आहे आपल्या कुटुंबाची, आपल्या माणसांची. नाही तर मागच्या 7 वर्षात बघितलं की आपण दोघा तिघात साजरे केलेले सण असे खास आणि लक्षात राहण्यासारखे साजरे होतच नाही. पण आजचा दिवस अजून एका कारणाने खास आहे माझ्यासाठी. काय काय खास आहे? हो, तुम्ही इतकं सुंदर गिफ्ट दिलंय ना आज मला, मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. रुपाली, तुला नेहमी आई न होऊ शकण्याची खंत वाटत आली आहे, माहिती आहे मला. त्यामुळे मी ठरवलं होतं वेगळंच काहीतरी करायचं. हो, पण अमोल आणि कुटुंबातल्या सगळ्यांमुळे आज मी खुश आहे. आता ना मला फक्त अमोलच्या तब्येतीची काळजी. ते आहेच, आणि त्या गोष्टीवर पण काहीतरी उपाय केला पाहिजे या ठिकाणी. हो, उपाय तर करतोच आहे आपण. आता तुम्ही माझ्यासाठी महागडं गिफ्ट न घेता जे पैसे वाचवलेत ना, ते पैसे आपण उद्याच भाऊजींना देऊन टाकूया. आणि तुम्ही माझं ऐकलं, माझ्यासाठी गिफ्ट न घेता अमोलच्या उपचारांना महत्त्व दिलत ना, ते खूप बरं केलं तू.
रुपाली, तुझा आनंद अमोल आहे आणि माझा आनंद तुझ्यात. आणि आता अमोलची तब्येत खूप महत्वाची आहे हे माहिती आहे मला. मग मी म्हणते तसंच करूयात आपण उद्याच आपण आणि भाऊजींची पैशाबद्दल बोलून घेऊयात आणि हे पैसे त्यांना देऊयात. चालेल, ठीक आहे. पण हे दिवाळीचं आनंदी वातावरण आहे ना घरातलं, हे असं सुरू राहिलं पाहिजे. हो, नक्की राहणार. अहो, दुपारचं वगैरे तुमचं कामाचं काही निघणार नाहीये ना? नाही, आज मी सरळ लिव टाकली. दिव्या मामा, तू कामून सुट्टी का घेतली? चुकलं का गे काम? म्हणजे तुमच्यापेक्षा काय महत्वाचं असणार आहे आमच्यासाठी? आज आम्ही दिवसभर तुझ्या सोबत राहणार आहे. तुम्ही सगळे? आम्ही सगळे. बापरे, सगळ्यांना थँक्यू. अमोल, थँक्यू नको बाळा. आता तू लवकर बरा हो, म्हणजे परत आपल्याला पहिल्यासारखं खेळता येईल आणि मस्ती करता येईल. अगं हा ना ग मोठी मा, तू काळजी नको करू. एकदाच आम्ही दवाखान्यात गेलो, मग बघ कसा ठणठणीत बरा होत ते. बर चला, मी गाडी वळवतो. बोला सर. चला. हरजा, आजचा दिवस लय महत्वाचा आहे. तुम्ही देवाला पाया पडला ना? बाबा, मी पडले पाया. बर आप्या, जरा लवकर निघूयात का? म्हणजे डॉक्टरांशी बोलता येईल आणि त्यांना उपचार पण लवकर सुरू करता येतील. चल चल चल. अर्जुन, आज गाडी मी चालवतो. बर. भाऊजींची पैशाचं बोलायचं आहे ना? हो, आपण डॉक्टरांना सांगू की कमीत कमी त्रास कसा होईल तो. एक काम होतं या ठिकाणी माझं. हा बोल ना. अमोलच्या उपचारासाठी बँकेतून काही पैसे काढून आणलेत मी. आता तेवढे पुरतीलच असं नाही, पण हळूहळू रक्कम ऍडजस्ट करू आपण. ते काढलेले पैसे तुला द्यायचे होते म्हणून थांबवलंय. स्वप्नील सर, अहो अजून अमोलची ट्रीटमेंटच सुरू झाली नाहीये आणि त्याच्या ट्रीटमेंटला नेमका किती खर्च येईल याचा काही अंदाजही नाही ना अजून आपल्याला. अगं पण पैसे लागतील हे नक्की ना? अगदी रक्कम माहिती नसली तरी पुढे जाऊन आपल्याला काही अडचण नको म्हणून तुम्ही हे पैसे घ्या ना. बाकी पुढचं पुढं बघूच आपण. मी काय म्हणतोय दादा वहिनी, आत्ता आपण हे पैसे नको खर्च करायला. म्हणजे जे काही बेसिक अमाऊंट लागते ना, ते मी आणि आपण केली ऍडजस्ट. त्यामुळं आत्ता तरी याची काही गरज नाही. भाऊजी, आपण मला मान्य आहे माझ्या चुका झाल्यात, पण त्याची शिक्षा अशी नका ना देऊ तुम्ही मला, प्लीज. हो अर्जुन, मी आणि रुपाली तुमचा अधिकार काढून नाही घेत आहोत. अरे पण अमोलच्या उपचारासाठी हातभार लागावा म्हणून बोललो आम्ही. दादा, हे बघ तू काय म्हणतोयस ते कळतंय मला. अरे असा विचार पण आमच्या डोक्यात नाही. आणि बघ, यामध्ये ना तुमच्यावरचा राग आहे ना आमचा अधिकार काढून घेण्याची भीती. मी फक्त एवढं म्हणतोय की आता या सगळ्याची गरजच नाही. हा, आणि काय माहिती, उद्या अमोल बरा झाला तर या पैशांची सुद्धा गरजच पडणार नाही ना. हा, अगं तसं झालं तर चांगलंच आहे. आपण तसंच होईल ताई. बघा, आणि काही किरकोळ खर्च लागला ना तर मी आणि अर्जुन करू ऍडजस्ट. आणि तरी वर खर्चाला पैसे लागलेत तर आम्ही बाहेर कोणाला मागणार आहोत का? तुम्हालाच मागणार ना. हा दादा, बघ तुला मी शब्द देतो तुला की जर पैसे लागले ना मी हक्काने तुझ्याकडून मागून घे. फक्त आत्ता हे पैसे बँकेत भरून टाक परत. आणि आपण सगळ्यांनी आहे ना ह्या गोष्टीचा नको जास्त विचार करायला. या ठिकाणी तुला खात्री? हो दादा, 100%. आणि खरं सांगू का वहिनी, दादा, आत्ता अमोलला जेवढी उपचारांची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त घरातलं वातावरण किती चांगलं राहील, किती पोषक राहील ना ह्याची जास्त गरज आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून घरातलं वातावरण चांगलं ठेवू, बाकी काय होत राहील. हो, आम्ही वचन देतो की आता आमच्याकडून अमोलला कोणताही मानसिक ताण नाही येणार. स्वप्नील सर, रुपाली ताई, आमच्या पाठीशी उभं राहून तुम्ही आम्हाला आधार देता. थँक्यू. आपण ना थँक्यू काय, अमोलसाठी जे काही लागल ना ते सगळं करू आपण.
काय बापू काय म्हणतोय अमोल? काय नाही दिप्या, मी विनायकरावांना मागाशी सांगितलं आणि तुला पण सांगतोय, डॉक्टरांनी जर काय सांगितलं तर तू जा बरं का आणायला. आपल्याला ना अर्जुनला इथनं हलून देऊ नकोस, अमोल जवळच असू द्या. हा हो बापू, म्हणून तर मी आता गाडी सोबत घेऊन आलोय. मोना, हा आज केमो झाला ना? केमो झाल्यानंतर आपण गार्डनला फिरायला जाऊ आणि त्यानंतर भेळ पण खाऊ आपण. आहो काय हो नेहमी नेहमी भेळ खायची. मी काय म्हणते आपण ना छान असा पिक्चर बघूयात आणि खूप मजा करूयात. हा काय तू मोना, मोकळ्या हवेला फिरायला सोडून तुला पिक्चर बघायचा असतो ते काय नाही. आज आपण भेळ खायला जायचं म्हणजे जायचं. अहो नाही हो, तुम्ही माझं ऐका. तुम्हाला माहितीये का अजय देवगणचा नवीन पिक्चर आलाय, तर आपण पिक्चरच बघायचा. ए तू जरा माझा ऐकणार अहो, नाही. तुम्ही माझं ऐका हो. अगं तू ऐक की. अहो थांबा. तुम्ही लहान आहेत का मी? अरे पण अमोल हिला मामा तू तर सगळ्यात लहान आहेस. एक काम करू आपण दोन्हीकडे पण जाऊ. दोन्हीकडे पण जाऊ आपण. बघा जे लहान लेकराला कळते ते तुम्हाला दोघांना कळत नाही, भांडत बसलाय तुम्ही. अहो बापू हे ना नेहमी असं करतात. बापू मी पण हिला तीच सांगायचा प्रयत्न करत होतो पण ही ऐकते होय. अरे केमोला आलेत का बागात फिरायला आलेत हे? एवढा कसला आनंद झालाय ह्यांना? यांचा आनंद आहे ना हाणून पाडलाच पाहिजे. नाहीतर या जन्मात त्या आपी अर्जाची बरबादी बघायचं माझं स्वप्नच राहायचं. हे दोघं कसे दिसणार पण अजून? अर्जा, बापू काय झालं? काही नाही, विनायकराव फाईल घेऊन गेलेत नंबर लावायला. आम्ही थांबलोय अमोल जाऊ. हा हे बरं झालं, म्हणजे आज वेळेवर आलोत आपण. हा लागलाय अमोलचा नंबर. सकाळी लवकर आल्याचा फायदा झाला. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग अमोल. वा 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 वा, अमोलच्या ट्रीटमेंटसाठी सगळंच कुटुंब आलेलं दिसतंय. हो डॉक्टर. गुड. अमोल असा स्ट्रॉंग राहून जर त्याने ट्रीटमेंट घेतली ना तर तो लवकरच बरा होईल आणि हा आजार तुम्ही सहज पळवून लावा. सिस्टर, वॉर्ड बॉय, जरा अमोलला घेऊन जावा तिकडे. डॉक्टर त्याची काळजी घ्या प्लीज, खूपच लहान आहे तो. काही काळजी करू नका, अमोल खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही स्ट्रॉंग राहा. शाबास, बस इथं. मानिक काका तुम्ही? आता तुम्ही आजारी आहे म्हणल्यावर मी येणार नाही असं कधी होईल का? हा मानिक काका तुम्ही इथं आहेत, माझी काळजी घेत आहेत, हे बघून मला खूप भारी वाटते. बरं बरं, मला सांगा तुम्ही बरे आहेत ना आता? हो मानिक काका मी एकदम ओके आहे. नाही, आता तुमच्यावर केमो करणार आहेत ना, म्हणून जरा मला काळजी वाटते, बाकी काही नाही. पण मानिक काका यात काय एवढं? अहो केमो म्हणजे काय एवढी साधी गोष्ट नाही. अहो त्याच्यात माणसाचं शरीर आहे ना असं एकदम आशक्त होतंय. केमो झाला ना की काही सुचत नाही. काका पण मी काही सगळं सहन. अहो नाही हो अमोलराव, मी योगा आपलं सांगितलं तुम्हाला माझं म्हणणं. आता तुमच्यावर केमो करणार आहेत म्हणल्यावर मला लय वाईट वाटतंय. बघा मी दवाखान्यात नसताना तुम्ही जर दवाखान्यात आले असते ना तर बरं झालं असतं. बघा मानिक काका माझ्यावर किती प्रेम आहे, पण तुम्ही माझी किती काळजी करता. पण तुम्हाला एक सांगू का? हा बोला ना. मी सिम्बा आहे, सिम्बा. सिम्बा फाईट असतो, तो कशालाच घाबरत नाही. अहो अमोलराव, पण ही केमो म्हणजे लय त्रासदायक असते. त्यांना लय त्रास होतोय बघा शरीराला. ती बाकीच होती काका. मी या आजाराला हरवणार आहे, मी काहीच काळजी करू नका. काय पट्टी पडवली काय माहिती ह्या प्यारजन ह्याला.
आमल्या जरा थांब. एकदा का पहिलं सेशन झालं ना की मग तुला अंदाज येईल की हो आजार एकदम खरा आहे. आणि तुझे ते आई बाबा एक नंबरचे खोटारडे जे फक्त तुला खोटा दिलासा देत होते. मानी काका काय झालं? कधी काय केमो सुरू? हा नाही ते थोडी तयारी बाकी आहे अजून. मी जरा बघून येतो. हा तुम्ही बसायचं. यस. करा आराम. दिदे केमो सुरू झाला असेल का ग? नाही, अजून काही बोलले नाही, सांगतील ते. सिस्टर, अमोलचा केमो सुरू केला का तुम्ही? नाही अजून. पेशंट जवळ घरातलं कोणीतरी पाहिजे. घरातलं कुणी पण असेल तर चालेल का? हो, पण पेशंट लहान आहे ना, त्यामुळे आई वडील असतील तर बरं होईल. हा. आप्पे अर्जा तुम्ही दोघं जावा. हो. अभ्या, अर्जुन, मी आतमध्ये चाललाय. अमोलला धीर द्याच. पण हे बघ, तुम्ही पण मनाने घट्ट राहा बरं का. हो दिदे, आपला अमोल बरा होणार आहे या सगळ्यातनं. फक्त एवढी परीक्षा द्यावीच लागल आपल्याला. जातो आम्ही. अर्जुन, काही लागलं तर आम्ही आहोत तुमच्यासोबत. अहो तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही छोटे सरकारांची काळजी अजिबात करू नका. ते लवकर बरे होतील. पण ना, काही लागलं तर लगेच सांगा. हवं तर नंतर आम्ही दोघे जाऊन बसतो तिथे अमोल बरोबर. बाळा थंडी वाजते का रे? हो सिस्टर, थोडी थोडी. अमोल बाळा, बरं वाटतंय का रे? मी एकदम ओके मा. हे बघ अमोल बाळा, आता तू अजिबात काळजी करायची नाही. ट्रीटमेंटला सुरुवात होईल, पण आम्ही दोघं आहे इथं. हा, तू एकदम छान राहायचं. हा? बाबा त्यात काळजी कसली? शिस्त म्हणलं की ते फक्त औषध असतं आणि ते औषध मला इंजेक्शन म्हणून देणार आहेत. सगळं विचारलंस त्यांना? मग काय मा. बाबा अर्जुन, आज आपण एक काम करूया का? अमोलचा किमो झाला ना की ते बघ, ते इथून पुढच्या कुठल्या चौकात रे ते आईस्क्रीम मिळतं, त्याला आवडतं बघ, ते खायला जाऊया सगळेजण. हा 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 अमोलच्या आवडीचं आईस्क्रीम आपण खायला जाऊ. आपण एक काम करू ना, आपण सगळे मिळून आईस्क्रीमची पार्टीच करू, है का नाही? आणि अमोल एवढा स्ट्रॉंग आहे, मग त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. हा, हो. आणि पार्टी मीच देणार. पार्टी मी देणार. मी पैसे देणार आणि मी पार्टी देणार. हा, नाही नाही, तुझ्याकडनं नको, माझ्याकडनं पार्टी. मी देईन ना सगळ्यांना पार्टी. नाही नाही, मी म्हणलं ना पे की मी देणार. अमोलला आईस्क्रीम आवडतं ना, मग पार्टी मी देणार. हा, नाही अर्जुन, तो बघणार आहे. ओ सिस्टर, हे बघा ना, असं कमी जास्त डोळे बंद करतोय उघडतोय तो. बघा ना काय काय झालंय. अहो ते मगाशी इंजेक्शन दिले ना, त्यामुळे औषध अफेक्ट होत आहे. थोड्या वेळाने भूल उतरेल.